कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात झालाय. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. पूर्वार्धात अवघ्या 4थ्या मिनिटाला पीटीएमच्या यशराज कांबळेच्या पासवर रोहित पवार यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली आहे. या गोल फेडीसाठी प्रॅक्टिसकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांना गोल नोंदवता आला नाही. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात सामन्याच्या 55व्या मिनिटाला पीटीएमच्या ओंकार मोरेच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर 60व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या अजिंक्य नलवडेच्या पासवर आकाश बावकर यानं गोल नोंदवत आघाडी 1 गोलनं कमी केली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना पीटीएम संघानं 2-1 गोल फरकानं जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. पीटीएम संघाकडून प्रथमेश हेरेकर, रोहित मंडलिक, रोमारिओ, ओंकार मोरे, तर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब संघाकडून अजिंक्य नलवडे, मोमीन भाटे, साहिल डाकवे, प्रदीप शिंदे, सचिन गायकवाड, प्रदीप बेडेकर यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या दुपारी 4 वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना होणार आहे.